हॅलो नमस्कार. कसे काय म्हणजे मजेत ना. तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. सगळ्यांना गुड मॉर्निंग. नाश्त्याची तयारी चाललेली आहे. आज गव्हाच्या पिठाची घावणे करतेय. इथं पीठ सकाळीच भिजवून ठेवलेलं आहे. ते इथं करायचं चाललंय. इकडे चहा झालाय. आता ह्याच्यात गव्हाचं पीठ घेतलं मी. गव्हाच्या पिठाच्या पण करू शकता तुम्ही, ज्वारीच्या पिठाच्या पण करू शकता. तर इथं मी पीठ घेतलेलं आहे. त्याच्यात थोडंसा रवा टाकलेला आहे की चिटकू नाही तव्याला म्हणून. कांदा, टोमॅटो, हळद, जिरं, मोहरी काय मी खात नाही, म्हणजे हे पण कोणच आमच्यात खात नाही, त्यामुळे मोहरी काय मी टाकत नाही. थोडंसं दही टाकलंय, मीठ, थोडीशी हिरवी मिरची, जिरं, जेवढं पण आपल्या घरात मसाले असतात ते सगळे मसाले त्याच्यात टाकलेत मी. त्याची टेस्ट खूप छान लागते त्याच्यासाठी. तर आता बघू करून घेते. हे दोघं आंघोळ करतायत तोपर्यंत त्यांच्या नाश्त्याची तयारी करून घेते मी आणि झाल्यानंतर दाखवते. कारण एका हातानं मला फोन धरून एका हातानं होणार नाही करायला. हे आल्यानंतर ना मग मी दाखवते तुम्हाला. बघता तरी पण आपण येतंय का, कारण पीठ थोडं पातळ झालंय का कसं झालंय का हे बघायला लागेल ना. पीठ थोडंसं अजून पातळ करायला लागेल. जसे ह्या तारा सुटतात का नाही, अशा तारा सुटल्या पाहिजेत पूर्ण सगळीकडं. तर हे पीठ मी अजून थोडंसं पातळ करून घेते. खायला खूप मस्त लागतं, खूप छान लागतं. यांचं आंघोळ करताना सारखं चालू असतं. खायला खूप छान लागतं. आणि जी मुलं खात नाही ह्याच्यात तुम्ही भाज्या पण सगळ्या ऍड करू शकता. जी मुलं खात नाहीत ते, तर मी ह्याच्यात फक्त टोमॅटो आणि कांदा ऍड केलाय, कोथिंबीर. मस्त आहे. तर बघू, हे उलटल्यानंतर ना मी तुम्हाला परत दाखवते एकदा. इथे चटणी. किचनवर पसारा बघा. त्या दोघांचा नाश्ता झालाय, माझाही नाश्ता झालाय. किचन आता हा बघून किचन मला नाश्ता करायच्या आधीच हे सगळं साफ करायचं होतं. घास उतरत नाही मला ते भांडी बिंडी बघून. तर हे म्हटलं ते गार होऊन जाईल, मग ते खाऊन घ्या आधी, मग उरकत बस. नाश्ता करून झालाय. आता किचन आवरून घेते, कपडे धुवून घेते. 10 वाजले, आज वेळ झालाय खूप. आता खाऊन पिऊन ह्यांचं बाहेर चाललाय दोघांचा कालवा. ते सगळं तर किचन बघूनच मला कसं तरी झालंय. ते सगळं उरकून घेते, भेटू थोड्या वेळात. अभ्यास किती जोरदार चाललाय बघा. वेदू इथं अभ्यास करत बसली आणि ह्याचा अभ्यास. काय करतोय होय रे रुद्र? झाला का नाही अभ्यास? नाही झाला अजून. काय दिलंय टीचरांनी? काय दिलंय अभ्यास? काय दिलंय रे? तुझ्या मॅडमनी काय दिला अभ्यास तुला? 1-2 काढायला सांगितलेत का? मग अशी रेश मारायला लावली वय? मग मी थांबलीच की.
असं ठेवायचं आणि काय करायचं? होय. कोण शिकवलं तुला? पप्पानं काकानं त्या आली दीदी हं? आली आली होय. ए तिच्या ह्याच्यावर नाही रुदा. ए ए तिच्या ह्याच्या नाही करायचं. तू जर तुला दिलंय की नाही इकडं त्याच्यावर कर. कोणी दिलं माझं काय तुझी पट्टी घरात आहे ती सोड. पेन्सिल दे कशाला पेन्सिल पाहिजे? हा राहून दे, ती काय तिकडं होत नाही, रेष तिकडे नव्हतीच की. इथनं सुरुवात कर लिहायला. पायचा टेबल, सिक्सचा टेबल. अक्षर ह्याच पेजवर चालू सकाळी काय जेवला? काय ते ज्वारीचं काहीतरी केलं जेवायला. जेवायला भात, डाळ खिचडी केली. डाळ खिचडी आता काय काय माहित, मलाच माहित नाही. कधीतरी म्हणता का मी करून घालतो तुला बटाट्याचं कालवण. बटाट्याचं तुम्हाला येतं ना बटाट्याचं कालवण? हा तुम्हाला येतं ना बटाट्याचं? बाहेर राहतो तेव्हा बटाट्याचं कालवण, बटाट्याचं भाजी, 7 बटाट्याचं. वर्ष 10 वर्ष झाली त्याला. त्याला काय एकदा शिकल्यानंतर ना माणूस करतं की. तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला एकटी आवडते व्हिडिओ बघायला काय ह्यांना पण कमेंट मध्ये सांगा. तर हाक लागला मारायला. रुद्र हाक मारतोय पा अभ्यास करून दमला, आता अभ्यास करून गेलाय. काय रे तर आले नेहला या ना, आलो नेहला ये ना. हा कसा मारतो पप्पा. तर आम्ही दोघंही तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला आवडेल का? मी ह्यांना घेत जाईन. आत्ता काय काय तर लागलं. आत्ता मी दवाखान्यात जाऊन आली. पित्त खूप झालंय. सकाळी नाश्त्याला केलेले गव्हाच्या नाही ज्वारीच्या पिठाचे घावणे, जेवायला केलेला डाळ आणि भात, डाळ भात केलेला, म्हणजे डाळ खिचडी केलेली. आत्ता केले बटाट्याचं. आणि हे जेव्हा बाहेर राहत होते ना मुंबईला, तेव्हा हे कंटिन्यू सारखं हेच खात होते. म्हणजे माझ्या लग्नाच्या आधी की बटाट्याचं सुक्क, बटाट्याचीच पातळ, बटाट्याचाच फोडणीचा भात. रुद्र आला का काय? तर 7:45 वाजून गेलेत. जायचंय घरी. जाऊन ह्यांच्या पुरती भाकरी टाकणार आहे. मी तर काय जेवणाचं, मला जेवायची इच्छा नाहीये. पित्त झालं की नको होतं. आलाच झाला का नाही तुझा अभ्यास अजून? होय रे मी काय काय ते ते वही पाय बघ तुझा, पाय बघ इथं. काय बॉल बॉल कसे खेळतात बघा. माझी कसं धरलेलं तसं धर. ठेवायच्या आधीच रूम वर आली.
तव्यातला बटाटा केलेला, लोखंडी तव्यातला बटाटा केलेला. ह्यांच्यापुरती एक भाकरी करते म्हणजे झालं. भात तर केलेला आहे, मात्र जेवणाची इच्छाच नाहीये. पित्त झाले की जेवच नाही वाटत, असं तासवस्त वाटतंय. हे दोघे थांबले तिथं, हे गेले दुधाच्या डेअरीत दूध आणायला. रुद्र आहे घरात थांबलाय, म्हटलं घरी जाऊन भाकरी टाकावी पटकन. रुद्र पण आल्यानंतर ना खायला एक थोडीशी बारकी, 2 बारक्याच करणार आहे म्हणजे रुद्र पण खाईल, त्याला पण भूक लागली आता. दोन करते बारक्या छोट्या छोट्या.